इथली तरी अतिक्रमण सगळे हटवा. नागरी पथविक्रेत्यांचे निर्णय घेणे निर्णय काय घ्यायचा आहे या विषयात सांगायचं आहे. सर्वेक्षण योजनेमार्फत त्यांना उपजीविका संधी म्हणून आपण सगळं एक पथविक्रेता आणि दुसरीकडे आपण पथविक्रेत्यांना त्यांना गाड्या हटवण्यासाठी सांगतो. बरोबर. आता यामध्ये काय आलंय, नागरिकांच्या ज्या पथविक्रेत्याच्या रस्त्यावरती आहेत त्याची यादी आपल्याकडे आहे. 2023 पर्यंत 763 लोक आहेत त्याच्यामध्ये. यापैकी कसं अधिक माहिती देतील की यापैकी 60% लोकांना आपण स्वनिधी दिलेला आहे. आता त्यांच्या गाड्या हटवल्या, त्यांचे हप्ते कोण भरणार आहे? त्यांच्या स्वनिधीतनं जे पैसे त्यांना कर्जा स्वरूपात गेलेले आहेत त्यांचं कोण करणार आहे? त्या हप्त्याची वसुली आपण जी परमिशन देतो ज्या ठिकाणी रहदारी असेल त्या ठिकाणी कोणाला अडचण नसेल त्या ठिकाणी त्यांना करण्यात यावं. दुसरी म्हणजे अधिकची जी आता आपण पुनर्सर्वेक्षण करणार आहोत त्यामध्ये वाढलेल्या गाड्या आणि अधिकच्या लावलेल्या ज्या ठिकाणी अडचण होते त्यावर कारवाई करणे अपेक्षित आहे. इतरांना त्रास नको द्यायचा. नाही, पण मला एक सांगा, गेल्या चंद्रसभेत आपण अतिक्रमण हटवायचं ठरलं, 15 ऑगस्टची तारीख दिली होती. मग ह्या कदमनी किती गाड्या हटवल्या हे जरा ते सांगू देत ना आम्हाला. 15 ऑगस्टची आपण तारीख दिली होती, त्याचं काय झालं ते हा, मग आज जनरल म्हणून कालपासून त्यांनी कारवाई बातमी पण आली. आज थांबलं बरं, आता उद्या होईल की नाही त्याचंही आता 30 सप्टेंबर कधी गणपती झाला धोरण काय ते स्पष्ट होतं. गावात ते धोरण नसतं. रत्नागिरीतले फुटपाथ हे नागरिकांना चालण्यासाठी आणि रस्ते हे वाहनांसाठी आहेत. त्यामुळे त्या ठिकाणी कुठच्याही प्रकारचं परत अतिक्रमण होणार नाही याची अंमलबजावणी होती आणि त्यासाठीच व्यापाऱ्यांचे जे बॅनर हे लावलेले असतात ना, ते पण काढायचे ना, ते पण काढायचे. फुटपाथवर काहीही ठेवायचं नाही. मुख्याधिकारी साहेब, ते पण अध्यक्ष महोदय याबाबत एक सूचना अशी आहे. अध्यक्ष महोदय या सूचना अशी आहे. पथविक्रेता कदम स्टेडियमला कुठे कोर्ट भाडे करूया फुटपाथवर बघायला फुटपाथवर खोके टाकून पण लोक भाडे घेत आहेत. 50% लोक अशी आहेत की 6 स्टॉप पासून खालच्या आठवडा बाजारापर्यंत भाड्याने दिलेले आहेत. नगरसेवकाचा काही 200 संबंध रुपये नाही. 300 रुपये रोजचे घेतात. गाडीच्या संदर्भात परिपूर्ण नाही केली तर परत तिथे खोके बसणार. आमचा प्रभाग आणि वर्षाताईंचा प्रभाग इथली तरी अतिक्रमण सगळे हटवा. सरसकट सगळं करा. एकावरती माणसं बघून नाही आणि शेवटचं म्हणाले तसं एक नगरसेवकाचं धोरण ठरवा की आता काय नाही त्याच्यामध्ये कोकणनगर कसं छान केलं ना. अध्यक्ष महोदय सूचना अशी आहे, यांची एक मीटिंग लावून त्यावर धोरण ठरवा आणि त्यांची मीटिंग ठरवा. कसं आता वर्ष व्यापार करतात त्यांना तिथे असू दे. त्यांना आपण एसटी स्टँडच्या गाड्या देऊया ना, ज्या आता गव्हर्नमेंटचे बंद आहेत ते करारावर टाईम भरून दे.